साखर कारखानदारीमध्ये काळानुसार अनेक बदल होत आले आहेत. या बदलांचा स्वीकार ज्यांनी केला त्यांचे कारखाने यशस्वी कारखाने म्हणून ओळखले जात आहेत. अशापैकीच एक विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना आहे. ऊस तोडणीसाठी होत असलेली मजुरांची कमतरता, उशिरापर्यंत चालणारे कारखाने, त्यामुळे वेळेवर ऊस तोड होत नाही व शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी पुढाकार घेतला व हार्वेस्टरच्या मदतीने ऊस तोडणीचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला. कारखाना हमीवर जिल्हा बँकेचे आर्थिक सहाय्याने कार्यक्षेत्रातील होतकरू तरुणांना हार्वेस्टरचे वाटप केले. यामुळे कारखाना क्षेत्रातील बेरोजगार तरुणांना आपल्या हक्काचा रोजगार उपलब्ध झाला. मांजरा कारखाना मालकीचे 8 हार्वेस्टर सहित आज एकूण 51 हार्वेस्टर मशीनद्वारे 100% ऊस तोडला जात आहे. सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी योग्य नियोजनातून ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणीचा प्रयोग यशस्वी करून दाखवल्याने इतर कारखान्यांना यातून प्रेरणा मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील मांजरा करू शकतो तर आपण का नाही, इतर कारखान्यांनीही मांजरा हार्वेस्टर पॅटर्नचा आदर्श घ्यावा असे VSIच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर 100% हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करणारा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना पहिलाच कारखाना आहे. याबद्दल देशभरातून कारखान्याचे मार्गदर्शक चेअरमन सहकार महर्षी श्री दिलीपरावजी देशमुख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या ब्राझील देशामधून भारतातील उत्तर प्रदेश व महाराष्ट्र राज्यातून अनेक साखर कारखान्यांनी मांजरा कारखान्याच्या हार्वेस्टर पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी कारखान्यास भेट दिली आहे. जे जे नवं ते लातूरला हवं असं लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब नेहमी म्हणायचे. जे जे नवं ते ते लातूरला हवं. त्याच विचारावर मांजरा कारखाना यशस्वीपणे वाटचाल करत आहे.